संत ज्ञानेश्वरांनी संत तुकाराम महाराजांनी आपल्याला जो विचार सांगितलेला तो विचारच सगळ्या जाती धर्माला पुढे घेऊन जाणारा एक वारकरी संप्रदायाला अतिशय चांगल्या पद्धतीने मान सन्मान करणारा आहे। आज मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण आज अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम खेड विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत। त्याच्यातला पहिलाच कार्यक्रम आपण आळंदी नगर परिषदेची शाळा क्रमांक 4 च इमारत हे त्या ठिकाणी जवळपास 5 कोटी किमतीचं आपण त्या ठिकाणी बांधतोय आणि त्याच्यामध्ये अजून काही अजून काही मदत लागेल का ह्याच्यात? अरे बाबा, आता या 5 कोटीत भागेल का नाही बारबाई? हा, म्हणजे टोटल 10 कोटीची इमारत होईल। बरं, ह्याच्यामध्ये चीफ ऑफिसरनी सांगत असताना आमदारांनी पण गाडीत मला सांगितलं की दादा इथं थोडासा स्टाफ कमी आहे। मी दुपारीच आयुक्त सूरज मांढरे आणि आपले सचिव या दोघांना सूचना देतो, काही ठिकाणी स्टाफ जास्त असेल तो इकडे डायव्हर्ट करायला सांगतो। तरुण पिढी शिकली पाहिजे, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत। मुला मुलींना एक आपल्या साधू संतांनी जो विचार सांगितलेला आहे त्या विचाराचं सतत स्मरण करून दिलं पाहिजे आणि एक वेगळी इथली परंपरा आहे ती परंपरा आपण सगळ्यांनी टिकवली पाहिजे। आज इथं आल्यानंतर मला बाबांनी पण सांगितलं, कांबळेंनी इथं काहीतरी हॉकर्सच्या संदर्भातली एक निवडणूक झाली, त्याच्यात आमचा एक दिव्यांग आणि बाकीचे 5 सहकारी संतोष सोनवणे, ज्ञानेश्वर भोसले, मंचक यादव, सुनीता टुबे, गणेश काळे आणि काजल घोणगे हे आमचे 6 जण तिथं निवडून आलेले आहेत। त्यांनी पण चांगल्या प्रकारे काम करावं, त्यांचं बी अभिनंदन आपल्या सगळ्यांच्या वतीने करतो। आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न महायुतीचं सरकार सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। लाडकी माझी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना तर अतिशय पॉप्युलर झालेली आहे। जाईल तिथं महिला भेटतात, आनंदाने सांगतात की आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसे आले। शेवटी गरीब वर्गाला जास्तीत जास्त मदत करण्याची भूमिका आमच्या महायुतीची आहे आणि त्याच्यातनंच आम्ही वीज माफीचा निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतला, त्याच्यामध्ये लाडकी बहिणीचा निर्णय आम्ही घेतला, मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला, 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला। जे ग्रॅज्युएट आहेत, डिप्लोमा धारक आहेत आणि जे 12वी झालेले आहेत त्यांना देखील प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यांना आम्ही त्याच्यातनं मानधन पण देणार आहोत। असे बरेच चांगले निर्णय घेतलेले आहेत। तुम्ही सगळ्यांनी अनेक वर्ष मला पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली। माझं सतत लक्ष आपल्या जिल्ह्याचा चांगला विकास व्हावा, केंद्राचा निधी आपल्याकडे यावा, राज्याचा निधी आपल्याकडे यावा आणि आपलं देव असेल, आपलं आळंदी असेल, आपलं भंडारा डोंगर असेल, आपलं पंढरपूर असेल, ही जी काही आपली महत्वाची तीर्थक्षेत्र आहेत त्याच्यामध्ये देखील लाखो भाविक येतात, त्यांना तिथं सुविधा मिळाव्यात, स्थानिक लोकांना सुविधा मिळाव्यात म्हणून या 5 वर्षामध्ये सतत दिलीप मोहिते पाटलांनी पाठपुरावा केला। त्याच्यामुळेच आज अनेक गोष्टीचं आम्हाला भूमिपूजन आणि काही उद्घाटन करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्याच्यातलं पहिलं 5 कोटीचं काम आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं इथलं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे। परंतु बारभाई तुम्ही तिथं आहात, पुढं आपल्याला आहे त्याच कॉन्ट्रॅक्टरला कंटिन्यू करून राहिलेली पण इमारत करता येईल का, सुप्रमा देता येईल का, ते तसा प्रस्ताव द्या। तुम्हाला हाय पॉवर कमिटीची मान्यता पाहिजे असेल तर ती पण मिळवून देईल। इतर पण काही निवेदन दिलेले आहेत, त्याची नोंद घेतली जाईल आणि त्याच्यातले पण प्रश्न जे कायदा सुव्यवस्थेचे असतील, जे इतर असतील ते तुमचा वाटेल आम्ही मार्गी लावू। आपण सगळ्यांनी एकोप्याने राहावा, कुठेही तणाव येऊन देऊ नका। गणरायाचं अतिशय उत्साहाने स्वागत झालेलं आहे। बघता बघता 11 दिवस झाल्यानंतर गणरायाला पण निरोप द्यायचा आहे, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। त्याच्यानंतर नवरात्र आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, ख्रिसमस आहे, असे बरेचसे महत्वाचे सण आहेत आणि यंदा सुदैवाने पाऊसकाळ पण बराच झालेला आहे। त्या सगळ्या गोष्टीचा फायदा माझ्या महाराष्ट्रातल्या, माझ्या पुणे जिल्ह्यातल्या, माझ्या खेड तालुक्यातल्या, माझ्या आळंदी परिसरातल्या सगळ्याच नागरिक बंधू भगिनींना व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो। इथल्या कामाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो।